माझं टेकून व्यवस्थित बसतंय म्हणजे येत आहे. हां असं येस. अरे नमस्कार. तिथे नाही चालतंय जिओला. तिथलं एक आदर्श 5G दाखवत आहे, ते एकदा कनेक्ट करून बघा. त्याचा पासवर्ड बघतो मागवून मी तोपर्यंत हे सुरू करून देतो. पाटील सरांकडे आहे, तुषार पाटील सरांकडे त्याच्याकडे आदर्श 5Gचा पासवर्ड. तुम्ही बोलून घ्या नंतर सांगतो. हो हो टेक्निकल ठीक आहे होऊन जाईल. तर तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहात का? परितोष स्क्रीन शेअर करायची का? तुम्ही करणार आहात का तुमच्या पीपीटी दाखवणार आहात का तुम्ही? नाही 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 फक्त ना, मग लेक्चरच आहे. परत बोलणार आहात? ओके ठीक आहे थांबा हो. मी करतोय. बरोबर 2 मिनिटांनी सुरू करू आपण.
चालेल सर. हा तिथे नेट चालू नाहीये, तो हेडफोन घालून घेऊ शकतो. थ्री टू वन स्टार्ट. नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्थेचं मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय आणि आपण हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करतोय ती आदर्श विद्या प्रसारक संस्था, या सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आपण जी व्याख्यानमाला आयोजित करतो त्या व्याख्यानमालेतलं हे दुसरं पुष्प आहे. आजचा विषय आहे मध्ययुगीन जैन मराठी साहित्य आणि हे व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी आज आलेले आहेत डॉक्टर गोमटेश्वर पाटील, कोल्हापूरहून आलेले आहेत. तर मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. स्वागत सर. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. मी तुमचा थोडक्यात परिचय करून देतो सरांचा. सर MA, BEd, MPhil आणि PhD आहेत आणि महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथे अधिष्ठाता व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 25 वर्षापासून ते मराठीचं अध्यापन करतायत. मध्ययुगीन कालखंडातील दुर्मिळ 17 जैन हस्तलिखित ग्रंथांचं त्यांनी संशोधन आणि संपादन केलेलं आहे आणि त्याचे 24 खंड प्रकाशित झालेले आहेत. उदाहरणात सांगायचं तर कवींद्र सेवकाचं सुमती प्रकाश, गुणकीर्तीचं रामायण, जिनदास नामाचं हरिवंश पुराण अशी 17 जैन हस्तलिखित मध्ययुगीन कालखंडातली त्यांनी संशोधित आणि संपादित केलेली आहेत. त्यांचे जे काही प्रकाशित ग्रंथ आहेत त्यामध्ये मराठी कादंबरी तत्व आणि सिद्धांत या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय मराठी कादंबरीची उपयोजित समीक्षा, मराठी भाषा सर्जन आणि उपयोजन, मराठी जैन साहित्य, कथात्म साहित्य आणि भाषेचा उपयोजनलक्षी अभ्यास असे विविध ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी 2 महत्त्वाचे संशोधन प्रकल्प हाती घेतलेले आहेत, किंबहुना ते पूर्ण झालेले आहेत. 1950 ते 2000 या कालखंडामध्ये मराठी जैन साहित्य जे प्रकाशित झालेलं आहे त्या जैन साहित्याच्या स्वरूपाविषयी त्यांनी ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, तो प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून जे अनुदान मिळालेलं आहे त्या अनुदानामधून मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ आणि अप्रकाशित हस्तलिखित ग्रंथांचं संशोधन आणि प्रकाशनही त्यांनी या प्रकल्पांतर्गत केलेलं आहे. त्याशिवाय ते तीर्थंकर मासिकाचे संपादक आहेत. प्रगती आणि जिनविजय या मासिकाचे सहसंपादक आहेत. परिवर्तनाचा मुरारी आणि सार्वधर्म या मासिकाचेही ते सहसंपादक आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. तर मी सरांना अशी विनंती करतो की सरांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला आहे आणि या संवर्धन पंधरवड्यानिमित्त मध्ययुगीन जैन मराठी साहित्य काही निरीक्षणे या विषयावर मला व्याख्यान देण्यासाठी या संस्थांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हे व्याख्यान आयोजित व्हावं यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे पदाधिकारी माननीय मंदार जोशी साहेब आणि त्यांचं जे संदर्भ ग्रंथालय आहे त्यात काम करणारे सर्व कर्मचारी, या सत्राचं संयोजन करणारे किरण भालेराव आणि आमचे मित्र इथं परितोष पाटील आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम श्रोत्यांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि मध्ययुगीन जैन मराठी साहित्य याविषयी माझं विवेचन आता थोडक्यात मी आपल्यासमोर व्यक्त करतो.
आपणा सर्वांना माहीत आहे की मराठी भाषा अभिजात झाल्यापासून गेल्या 2000 वर्षामध्ये मराठी भाषा आणि तिचं संवर्धन करण्याचं कार्य अनेक धर्मसंप्रदाय, ग्रंथकार, या अनेक भाषा अभ्यासक, व्याकरणकार यांनी केलेलं आहे. यामध्ये गेल्या 2000 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये फार मोलाची भर घालणारा एक धर्म, जैन धर्म, या धर्मीयांचं योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे. मराठीचा इतिहास आज आपण अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर 2000 वर्षापासून ती अस्तित्वात आहे असं सांगत आहोत किंवा हे सिद्ध केलेलं आहे पुराव्यानिशी. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये या मराठीचे संदर्भ, तिचे ऐतिहासिक पुरावे, तिचं सांस्कृतिक संशोधन सुरू झालं आणि विशेषतः मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर 18व्या शतकामध्ये अनेक युरोपीय भाषा अभ्यासक आले आणि त्यांनी भारतीय भाषांचा पण शोध घेण्याचा प्रयत्न केला. मराठी साहित्याचा इतिहास हा सुद्धा यापूर्वी 18व्या शतकापूर्वी कोणी लिहून ठेवल्याचा वगैरे आपल्याला किंवा त्याचं संकलन केल्याचं कोणी आपल्याला दिसत नाही. एक अपवाद म्हणजे आपणा सर्वांना माहीत असणारे महिपती बुवा ताहराबादकर यांनी सर्व संतांचं साहित्य, संतांचे चरित्र संकलित केलं होतं. हाच तो काही पहिला प्रयत्न म्हणता येईल की मराठी साहित्य संकलित करण्याचा. आणि त्यानंतर आपणास माहीत आहे की 19व्या शतकामध्ये इसवी सन 1899 या वर्षामध्ये महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी मराठी साहित्याचं संकलन केलं आणि त्याचा थोडक्यात इतिहास आपल्यासमोर महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाच्या रूपानं मांडला. त्यानंतर या ग्रंथाला पुढं शंगो तुळपुळे यांनी पुरवणी जोडली आणि भावे यांचे जे काही सुटलेले संदर्भ होते ते संदर्भ पुन्हा याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथामध्ये विशेषतः नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, समर्थ अशा वैदिक परंपरेतल्या संप्रदायांच्या साहित्याची ओळख आपल्याला करून दिली गेली. नंतर आपल्याला पुढं माहितीच आहे की ल. रा. पांगारकर यांनी मराठी साहित्याचा इतिहास काही खंडामध्ये लिहिला. त्यानंतर अ. देशपांडे असतील, ह. श्री सेनोलीकर असतील, या विद्वानांनी मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास लिहिला. याच्यानंतर या साहित्यामध्ये अधिक भर घालत पुढे ख्रिस्ती धर्मियांचं मराठी साहित्य, मुस्लिम धर्मियांचं मराठी साहित्य, वीरशैवांचं साहित्य, अशा काही नव्या संप्रदायांचा समावेश या मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये केला गेला. आपल्या सर्वांना माहीत असेल की मराठीच्या 9 धारा नावाचं एक पुस्तक राची ढेरे यांनी संपादित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नवीन संप्रदाय, विशेषतः आनंद संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय, वीरशैव संप्रदाय, जैन धर्मियांचं साहित्य, सुफी संतांचं साहित्य, हे सगळं मराठीतलं साहित्य त्यांनी नव्याने ओळख करून दिले. त्याच्यानंतर काही आणखी अभ्यासक होऊन गेले. त्यामध्ये रबा मंचारकर यांनी वीरशैव संप्रदायाने शैव शाक्त प्रभावातलं मराठी साहित्य याचा परिचय आपल्याला करून दिला. त्यानंतर डॉक्टर ल. रा. नसीराबादकर यांनी विद्यापीठीय अभ्यासक्रम समोर ठेवून मराठीचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आणि या नसीराबादकरांच्या आणि इतर काही जे इतिहासकार होऊन गेले त्यांनी इतिहास लिहिण्याच्या ओघामध्ये मध्ययुगीन मराठीमध्ये जैन साहित्य आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी मध्ये केलेला दिसून येतो. डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे नावाचे एक गृहस्थ अभ्यासक होऊन गेले आणि त्याचबरोबर डॉक्टर विद्याधर जोहरापूरकर हे एक अभ्यासक आहेत आता सध्या नागपूरमध्ये. तर त्यांनी या जैन धर्मियांचं वाङ्मय पहिल्यांदा प्रकाशात आणलं. 1924ला शेषराव पारिशवाड यांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या एका अंकामध्ये
जैन साहित्यातला जो पहिला ग्रंथ आहे श्रेणिक चरित्र मराठीतला, त्याचा परिचय करून दिला आणि आपल्या एकूण मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये जैन साहित्य जे आहे त्याची नोंद काही अभ्यासकांनी पुढं घ्यायला सुरुवात केलेली दिसून येते. आता हे सगळे जे वरचे अभ्यासक आहेत ज्यांची नावं घेतली, या सर्व अभ्यासकांनी हा जो इतिहास लिहिला आहे तो सांप्रदायिक इतिहास लिहिला आहे. म्हणजे कुठल्या तरी धर्माचं आणि संप्रदायाचं हे साहित्य लक्षात घेऊन त्यांनी या संप्रदायाचा आणि त्यांच्या परंपरेतल्या साहित्याचा आढावा घेतलेला आहे आणि तसाच तो विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये संशोधनासाठी अभ्यासकांनी हा इतिहास किंवा हे साहित्य मराठीमध्ये स्वीकारलेलं दिसून येतो. परंतु या सर्वामध्ये V.B. कोलते नावाचे एक अभ्यासक मराठीचे होऊन गेले, तर त्यांनी असं म्हणलेलं आहे की हे जे सगळं साहित्य आहे हे मराठी जनांचं साहित्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील जनसामान्याची जी मराठी भाषा आहे तिच्यातून निर्माण झालेलं ते सगळंच जे काही असेल ते मराठी वाङ्मय आहे. मग ते कोणत्या पंथीयांनी लिहिलेलं आहे, कोणत्या धर्म अनुयायांनी लिहिलं आहे, हा विचार आपण सोडून दिला पाहिजे. जर आपण मराठी असे आमुची मायबोली असं म्हणत असू, जरी आपण भिन्न असे धर्म अनुयायी असू, तरीसुद्धा आपण या सर्व साहित्याचा उल्लेख आपण मराठी साहित्य याच्यामध्ये केला पाहिजे. अमुक अमुक हे ह्या धर्मियांचे साहित्य, त्या धर्मियांचे साहित्य, हे काय बरोबर नाही असं त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. तरीसुद्धा आज मराठी साहित्याचा इतिहास मांडत असताना किंवा मी तुमच्यापुढं आज जो विषय मांडत आहे तो मांडत असतानासुद्धा मी एका विशिष्ट धर्मियांचं साहित्य, ज्या साहित्यानं मराठीमध्ये भर घातलेली आहे, अशा साहित्य परंपरेचा किंवा प्रवाहाचा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की मराठी भाषेचा उगम किंवा मराठी भाषा जेव्हा आपण अभिजात ठरवली त्यावेळेला तिच्या मागं जेव्हा तिच्या पूर्व भाषेचा आपण इतिहास शोधत गेलो तेव्हा ती महाराष्ट्रे अपभ्रंश आणि त्याच्यापूर्वी महाराष्ट्री प्राकृत यामध्ये सुद्धा या मराठीच्या अस्तित्वाचे उल्लेख आहेत आणि महाराष्ट्री भाषा हीच भाषा मराठीचं मूळ आहे असं आपण मानलो. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्री भाषेतला पहिला लिखित ग्रंथ जो आहे गाथा सप्तशती, इथंपासून ते अगदी अलीकडं या मराठी साहित्याची सलगता तपासत असताना मराठी साहित्याचा 2000 वर्षाचा इतिहास जेव्हा मांडला गेला तेव्हा या मराठीची पूर्वरूप शोधत असताना त्या पूर्वरूपाच्या अपभ्रंश भाषेतल्या ग्रंथांमध्ये आणि महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथांमध्ये अनेक जे संदर्भ सापडले, अनेक पुरावे सापडले, ते जैन परंपरेतले पुरावे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे गाथा सप्तशती हा जो ग्रंथ ज्या हाल राजांनी हे संकलित केलं, त्या हाल राजानं सुद्धा जैन आचार्य गुणाढ्य यांच्या कथा किंवा यांच्या गाथा त्याच्यामध्ये समाविष्ट केल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. त्यानंतर पुढचा जो पुरावा लगेच सापडला तो पौमचरियू नावाचं जे जैन रामायण आहे, जे 3ऱ्या शतकामध्ये विमल सुरीनी लिहिलेलं आहे, ते महाराष्ट्री प्राकृतमध्ये जर्मन अभ्यासक पिशेल यांनी त्याला महाराष्ट्री भाषेत आहे असं सिद्ध केलेलं आहे. आणि त्यानंतर मग 4थ्या शतकामध्ये वसुदेव हिंडी संगदास गणी यांचा जो ग्रंथ आहे तोही जैन परंपरेतला आहे. नंतर ज्या ग्रंथामध्ये मराठी माणसाचं वर्णन करण्यात आलं आहे, दडमड ये सामलंगे अहिमान कलहसिले या दिन्नले गहिन्नले उल्लविरे तत्तम रहट्टे, ही कारिका ज्या ग्रंथामध्ये सापडते तो कुवलय माला नावाचा ग्रंथ जो आहे उद्योतन सुरीचा, हा राजस्थानी कवी आहे, पण त्यानं महाराष्ट्री प्राकृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्याच्यानंतर मग इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकापासून ज्या अपभ्रंश भाषांचा विकास झाला की ज्या अपभ्रंश भाषामध्ये रुद्रटानं जवळजवळ 29 भाषांचा उल्लेख केलेला आहे, दंडीनं अनेक या अपभ्रंश भाषेच्या उपभाषांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रीच्या काही अपभ्रंश भाषा आहेत आणि त्या अपभ्रंश भाषांमध्ये मराठीतील अनेक जैन
कवींनी आपले ग्रंथ अपभ्रंश भाषेमध्ये लिहिले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे ग्रंथकार पुष्पदंत की जो महाराष्ट्रातला आहे, त्यानंतर धनपाल, वीर, नयनंदी, कनकामर, स्वयंभू वगैरे हे ग्रंथकार होऊन गेले की ज्या स्वयंभू या ग्रंथकाराला आपले प्राकृतचे अभ्यासक ग वा तगारे यांनी या अपभ्रंश साहित्याचं वाल्मिकी असं म्हटलेलं आहे की ज्या पुष्पदंताच्या आणि स्वयंभूच्या ग्रंथांमध्ये किंवा कनकामर या अपभ्रंश लेखकाच्या ग्रंथांमध्ये मराठीचे अनेक शब्द दिसतात. मोठ्या प्रमाणात हा शब्दसंग्रह आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण जेव्हा आज ज्याला मराठीची सुरुवात असं म्हणतो, मराठी साहित्याच्या पहाटेचा शुक्रतारा असं ज्या मुकुंदराजाला म्हटलं गेलं, त्या मुकुंदराजानंतर मराठी साहित्याचा इतिहास लिहिला गेला. परंतु त्यापूर्वीसुद्धा मराठीचे काही उल्लेख या जैन साहित्यामध्ये सापडतात. किंबहुना मराठीतच नव्हे तर भारतातील अनेक भाषांचा इतिहास, अनेक भाषांमधील पहिले प्रारंभीचं जे साहित्य आहे ते जैन परंपरेतलं साहित्य आहे हे आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल की आपण राजस्थानी भाषा घेतली तर त्यातले पहिले ग्रंथकार जिनदत्त सुरी, हेमचंद्र आचार्य यांनी 12व्या शतकामध्ये राजस्थानी भाषेमध्ये जैन ग्रंथ लिहिले आहेत. भरतेश्वर बाहुबली रास नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, नेमनाथ रास नावाचा ग्रंथ आहे. तर हे गुजरातीमधले पहिले ग्रंथ आहेत. त्याच्यानंतर कन्नड भाषेमध्ये पंप कवी, त्याचा विक्रम अर्जुन विजय किंवा रन्न कवी आहे, त्यांचं अनंतनाथ पुराण आहे, कर्णपार्य पुराण आहे. हे सगळे कन्नडमधले प्रारंभीचे ग्रंथ हे जैन परंपरेतले आहेत. त्याचबरोबर गुजरातीतले हेम शब्दानुशासन नावाचा जो ग्रंथ आहे तो हेमचंद्र या व्याकरणकारांनी लिहिला आहे. कुमारपाल चरित्र असेल, तमिळमधलं कुरल काव्य असेल किंवा जीवक चिंतामणी नावाचा ग्रंथ असेल, अशा अनेक भाषांमध्ये प्रारंभीचे जे ग्रंथ आहेत ते जैन परंपरेतून निर्माण झालेले आहेत. तसंच मराठी भाषेचे प्रारंभीचे पुरावे जे आहेत ते या जैन परंपरेतूनच सापडतात असं आपल्याला दिसून येतं. याचा आपल्या सर्वांना माहिती असेल की मराठीतले पहिला शिलालेख ज्याला म्हणतो आपण की जो श्रवणबेळगोळचा शिलालेख आहे, की जो श्री गंगराये सुत्ताले चाऊंडराये करविले आणि श्री गंगराये सुत्ताले करविले असा हा जो मराठीतली पहिली ओळ आहे ती म्हैसूर जवळच्या जैन परंपरेतल्या एका मूर्तीच्या पायाजवळच सापडते. त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये म्हणजे साधारणतः मुकुंद राजाच्या पूर्वी यशचंद्र नावाचा गुजराती कवी होऊन गेला आणि त्यानं राजमती प्रबोध नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तर एक नाटक आहे, संस्कृतमधलं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये त्या राजमतीच्या विवाहासाठी अनेक प्रदेशातल्या मुली आलेल्या आहेत, मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या मैत्रिणी आपल्या भाषेमध्ये बोलत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजमतीच्या मैत्रिणी मराठीमध्ये बोलत आहेत. असे त्या मराठीचे 2-3 उतारे त्या नाटकामध्ये अगदी अस्खलित मराठीमध्ये हे उतारे आपल्याला मुकुंद राजाच्या पूर्वी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मराठीतले प्रारंभीचे पुरावे आपल्याला सापडतात. त्यानंतर आपल्या मराठी साहित्याची पहाट ज्याला म्हणतो ती मुकुंद राजापासून झाली. त्यानंतर महानुभावांचं साहित्य जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गद्य आणि पद्य विभागामध्ये विकसित झालं. त्यानंतर वारकरी संप्रदायाचं साहित्य विकसित झालं. त्यानंतर अनेक धर्मसंप्रदाय की ज्यांनी मराठी भाषा मुद्दाम म्हणून आपल्या संप्रदायाच्या प्रसारासाठी वापरली किंवा प्रसारासाठी त्यांनी स्वीकारली. नंतर पुढं नागे संप्रदाय आहे, पुढं दत्त संप्रदाय आहे. या संप्रदायाने सुद्धा मराठी भाषाच विशेषतः नाथ संप्रदाय आहे, या सगळ्यांनी मराठी भाषाच आपल्या संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी वापरलेली दिसते. पण दुर्दैवानं 12व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत मराठी जैन साहित्याचे पुरावे सापडलेले नाही आहेत. याचं कारण काय असेल माहीत नाही, पण डॉक्टर अक्कोळे आणि झोरापूरकर यांनी जे पहिल्यांदा संशोधन केलं त्याच्यामध्ये 1450च्या दरम्यान मराठीतला पहिला ग्रंथ जो सापडला, मराठी जैन साहित्यातला पहिला ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, तो सापडला किंवा खोदला त्यांनी आणि
या ग्रंथाचं जे नाव आहे की ब्रह्मगुणदास नावाचा हा जो कवी आहे की जो गुजरातमधनं आपल्याकडं आलेला आहे, त्यानं श्रेणिक चरित्र नावाचं चरित्र मराठीमध्ये लिहिलं आहे. जवळजवळ 3000 ओवी संख्या असलेला हा ग्रंथ मराठी जैन साहित्यातला पहिला ग्रंथ मानला जातो. परंतु या ग्रंथाच्या पूर्वी आणि 12व्या शतकापर्यंत मधल्या काळामधले अनेक ग्रंथ या जैन भांडारांमध्ये असण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या पुढचं ते मोठं आव्हान आहे ही जैन साहित्याची सलगता शोधून काढण्याची. या गुणदासांनी याच्या नावावर खूप वेगवेगळ्या रचना आहेत. त्यांनी रामचंद्र हळदुली नावाचं काव्य लिहिलेलं आहे. 30 पद्यांची ही कविता आहे. गाऱ्हाणे नावाचं काव्य आहे. गाऱ्हाणे आणि भारुड आपल्या सर्वांना माहीत आहे की गाऱ्हाणं हे यांनी लिहिलं आहे. त्यानंतर क्षमागीत नावाचं गीत आहे. विंचू गीत नावाचं गीत आहे. आता हे जे गीत आहेत हे वेगवेगळ्या प्रकारची गीतरचना, जसं की आपल्याकडं मध्ययुगीन काळामध्ये वेगवेगळ्या रचना आहेत. भारुड आहे, अभंग आहे, ओवी आहे, गवळण आहे. तशाच या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या लेखकांनी केलेल्या आहेत. पुढं मराठीमध्ये हा जो पहिला कालखंड आहे इसवी सन 1450 ते 1550 हा मराठी साहित्याचा पहिला कालखंड या अभ्यासकांनी मांडलेला आहे, अक्कोळे आणि जोहरापूरकर यांनी. तर या पहिल्याच कालखंडामध्ये असे संपन्न असणारे मराठीतले कवी सापडतात. आणि त्याच्यामध्ये जो दुसरा कवी आपल्याला सापडतो तो गुणकीर्ती नावाचा कवी आहे. तर हा जो गुणकीर्ती आहे याची तर प्रचंड मोठी रचना मराठी साहित्यामध्ये सापडते. म्हणजे गुणदासानंतर गुणकीर्ती, या गुणकीर्तीने एक मोठं रामायण लिहिलं आहे. त्याला पद्मपुराण असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आता हे जे पद्मपुराण आहे हे पद्मपुराण आपल्याला मी मगाशी सांगितलं की विमल सुरींचं 3ऱ्या शतकातलं पद्मपुराण. त्यानंतर 7व्या शतकामध्ये रविसेन आचार्यांनी एक पद्मचरित्र पद्मपुराण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 9व्या-10व्या शतकामध्ये अपभ्रंश भाषेमध्ये जवळजवळ 11 पद्मपुराणं सापडतात की जी मराठीशी संबंधित आहेत. अशी जवळजवळ भारतामध्ये या पद्मपुराणांची संख्या 33च्या वर आहे. त्यामध्ये मराठीमध्ये जवळजवळ 5 पद्मपुराण किंवा 5 रामायणं जैन साहित्यामध्ये सापडतात. त्यातलं हे एक प्रचंड मोठं रामायण की जे 65 अध्यायांमध्ये लिहिलेलं आहे. आणि ही रामायण जे आहे ते साधारणतः एकनाथांचं रामायण आपण बघतो 16व्या शतकातलं, त्याच्या पूर्वीचं हे रामायण आहे. म्हणजे मराठीमध्ये रामायणांची रचना जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणजे एकनाथांचं रामायण असेल, त्यानंतर मुक्तेश्वराचं रामायण आहे, त्यानंतर पंडिती परंपरेतल्या मोरोपंताची 108 रामायण आहेत, रामदासांची रामायण आहेत. अशी एक रामायणांची फार मोठी परंपरा दिसते. आणि त्यामध्ये जैनांचं एक रामायण, जैन परंपरेतलं रामायण. आता या दोन्ही रामायणांचा उद्देश वेगळा आहे. जैन रामायण आणि वैदिक रामायण याच्यामधल्या कथा एकच आहेत. यामध्ये रामसीताचीच कथा आहे, हनुमानाची कथा आहे, रावणाची कथा आहे. परंतु यातली पात्र आणि यातली पात्र या दोन पात्रांच्या मध्ये यांचे जे उद्देश आहेत ते उद्देश वेगळे आहेत. त्यामुळं जैन रामायणातला रावण हा 10 तोंडाचा नाही आहे, किंवा हनुमान हा वानरवंशी नाही आहे. तर हे सगळे विद्याधर आहेत. हनुमानाच्या अनेक पत्न्या आहेत. रावण हा अत्यंत विद्वान माणूस आहे. आणि अशा प्रकारे हे रामायण जे आहे की या वैदिक रामायणातला जो चमत्कार आहे किंवा सेतू जो आहे तो सेतूचा प्रसंग आहे, ह्या चमत्काराच्या प्रसंगापासून सुटका व्हावी लोकांची म्हणून आपण जैन रामायण लिहितो असं ह्या लेखकांचा उद्देश आहे. आणि त्यानं आपण हे रामायण मराठी भाषेत लिहितो असं तो वारंवार सांगतो आहे. आता हे रामायण जवळजवळ 300 वर्ष लिहिलं गेलं बरं का. म्हणजे यातले 35 अध्याय पहिल्यांदा लिहिले गुणकीर्तीनं, त्यानंतर त्यांचं निर्वाण झालं. त्यानंतर 100 वर्षांनी त्यांच्या परंपरेतल्या ब्रह्मचिंतामणी आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी ब्रह्म पुण्यसागर या दोघांनी ते रामायण पूर्ण केलेलं दिसून येतं. आता या गुणकीर्तीच्या नावावर बरीच रचना आहे. नेमिनाथ पाळणा, नेमिनाथ विवाह, नेमिनाथ जिनी दीक्षा, रुक्मिणी हरण, रामचंद्र फाग, धंदागीत. आता रुक्मिणी हरणाची कथा आपल्याला सर्वांना माहीत आहे. मराठीमध्ये जवळजवळ 30 रुक्मिणी स्वयंवर आहेत. जैन परंपरेतली रुक्मिणी स्वयंवर त्यामध्ये प्लस केली तर त्यांची संख्या 35 पर्यंत जाईल. अशी 4-5 रुक्मिणी स्वयंवर मराठी जैन साहित्यामध्ये सुद्धा सापडतात. त्यानंतर पुढं जिनदास नावाचा एक कवी 15व्या शतकामध्ये की जो एकनाथांच्या समकालीन आहे. म्हणजे एकनाथांचा काळ जो आहे तो इसवी सन 1533 ते 1599 असा आहे.
आणि हा जो आपल्याला जिनदास नावाचा कवी आहे हाही त्यांच्या समकालीन दिसतो. त्यानं हरिवंश पुराण लिहिलं आहे मराठीमध्ये. आता हे जे हरिवंश पुराण आहे हे जैनांचं महाभारत आहे. आता हे हरिवंश पुराण जैनांनी का लिहिलं आहे तर 22वे तीर्थंकर नेमिनाथ या नेमिनाथांचे चुलत भाऊ हे श्रीकृष्ण आहेत. आणि ह्या नेमिनाथाचं चरित्र लिहिण्यासाठी जैन लेखकांनी हे हरिवंश पुराण लिहिलं आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये जिनसेन नावाचे कवी होऊन गेले की ज्यांनी संस्कृतमध्ये पहिला हरिवंश पुराण लिहिलं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये अनेक हरिवंश पुराणांची रचना झालेली दिसते. किंबहुना भारतातल्या अनेक भाषांमध्ये ही जैन हरिवंश पुराणाची कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये पसरत गेलेली आहे. किंबहुना मराठीमध्ये या हरिवंश पुराणांची संख्या 3 आहे. म्हणजे हे प्रदीर्घ आहे. हे हरिवंश पुराण जवळजवळ 55 अध्यायामध्ये लिहिलं गेलं आहे. म्हणजे एकनाथांचं एकनाथी भागवत हे जवळजवळ 20,000 ओव्यांचं आहे. आणि हे सुद्धा हरिवंश पुराण जे आहे ते 11,000 ओव्यांचं आहे. अशी ही बृहद रचना आहे. त्याच्यानंतर पुढं 18व्या शतकामध्ये मराठीमध्ये हरिलीळा प्रकाश नावाचं एक हरिवंश पुराण मराठीतल्या जैन लेखकाने लिहिलं आहे. आणि ते ही जवळजवळ 10,000 ओळी संख्या असलेला आहे. आणि ते कोल्हापूरचा कवी आहे. कोल्हापूरजवळ मिरज जे गाव आहे त्या मिरजजवळ भोसे नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये त्यानं एका मंदिरामध्ये बसून ते मोठंच्या मोठं हरिवंश पुराण लिहिलेलं दिसून येतं. खुद्द कोल्हापूरच्या एका मठामध्ये आदिनाथ पंडित नावाचा एक कवी होऊन गेला जो स्वतःला जैन सूत असं म्हणतो. तर त्याने एक पंचपांडवांचं चरित्र लिहिलं आहे. तर ते पांडवांचं चरित्र छोटं आहे पण ही जैन महाभारताची उपकथा या लेखकानं लिहिली आहे. तर हा जो कवी आहे जिनदास या जिनदास कवीचं मोठं योगदान मराठीतल्या जैन हरिवंश पुराणामध्ये आहे. आता या हरिवंश पुराणाचं सुद्धा वेगळं पण आहे. म्हणजे वैदिक महाभारत जे आहे व्यासांचं महाभारत जे आहे ते आणि जैनांचं महाभारत जे आहे या दोन्हींच्या महाभारताचे कथा हेतू स्पष्ट वेगवेगळे आहेत. जैनांचं महाभारत हे नेमिनाथ चरित्र लिहिण्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. जैनांच्या महाभारतामध्ये जी उपाख्यानं आलेली आहेत अनेक उपकथा आलेल्या आहेत. जसं की इकडं वैदिक व्यासांच्या महाभारतामध्ये ययातीचं आख्यान आहे, ध्रुवाचं आख्यान आहे, द्रौपदीचं आख्यान आहे, वेगवेगळे आख्यान आलेले आहेत. तसं इकडं वसुदेवाचं एक स्वतंत्र आख्यान येतं. वसुदेव हिंडी नावाचा जो ग्रंथ आहे मी मगाशी संदर्भ दिला 4थ्या शतकामध्ये संगदासगणे ह्या वसुदेवाची एक अत्यंत सुंदर अशी प्रेमकथा किंवा त्याची एक सुंदर कथा आपल्याला पाहायला मिळते. चारू वसंता नावाचं एक आख्यान आहे. हे जैन महाभारताचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. चारू वसंता नावाचं एक सुंदर प्रेम काव्य या महाभारतामध्ये येतं. असे अनेक उपाख्यानं जी आहेत जैन या हरिवंश पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढं आपण जसं जाऊ तसं अनेक कवी आपल्याला या जैन परंपरेमध्ये भेटत राहतात. आणि हे सगळे अस्सल मराठीमध्ये स्वतःला ते मराठी समजतात. किंबहुना गेल्या शतकामध्ये रानडे नावाचे एक लेखक होऊन गेले. त्यांनी शिलादित्य नावाचं एक कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जैन मराठा नावाचं एक जात आहे अशी त्यांनी त्याचा उल्लेख आणि त्याचा नायक जो आहे तो जैन मराठा आहे. तर मराठा ही आज जी वेगळ्या अर्थानं आपण एक संकल्पना लक्षात घेतो तर ती व्यापक होती असं आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रात राहणारा तो जैन मराठा होता. त्याच्यानंतर पुढं आपल्याला आणखी या 15व्या-16व्या शतकामध्ये कवी मेघा नावाचा एक कवी पाहायला मिळतो. जशोधर रास नावाची एक कविता आहे त्याची. जशोधर रास हे एक जैन परंपरेतलं सुंदर आख्यान वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहायला मिळतं. मराठीमध्येच 3 जशोधर रास आहेत. जशोधराची कथा ही भारतीय साहित्यामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणजे याच्यावर काही अलीकडच्या काळातसुद्धा नाटक वगैरे लिहिलं गेलेलं आहे. तर ही जशोधराची कथा जी आहे ती मूळ कथा आपल्याला 9व्या-10व्या शतकामध्ये प्राकृत ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. या जशोधराचं मूळ जे आहे ते उद्योतन सुरीच्या कुवलयमाला या 8व्या शतकातल्या ग्रंथामध्ये प्राकृत ग्रंथामध्ये छोटीशी त्याची कथा येते. आणि त्या कथेचा विस्तार नंतर भारतातल्या अनेक भाषांमध्ये झालेला आहे. तर या जशोधर रासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचं असं म्हणणं आहे
की जवळजवळ 33 यशोधर चरित्र ही वेगवेगळ्या भाषेत, मग ती संस्कृतमध्ये आहेत, महाराष्ट्रीमध्ये आहेत, प्राकृतमध्ये आहेत, पैशाचीमध्ये आहेत किंवा कन्नडमध्ये आहेत, गुजरातीमध्ये आहेत, अशा अनेक यशोधराच्या या कथांचा विस्तार भारतीय भाषेमध्ये झाला आहे. मराठीमध्ये सुद्धा यशोधर रास हा जो मेघराज नावाचा कवी आहे त्या मेघराजानं लिहिला आहे. या मेघराजाच्या नावावर आणखी काही मराठीतलं काव्य दिसतं. पार्श्वनाथ भावांतर, कृष्णाचं गीत, गोमटस्वामी गीत अशा रचना केल्या आहे. शांतीनाथाचं चरित्र लिहिलं आहे. तीर्थवंदना नावाचं एक गुजराती काव्य त्याने लिहिलं आहे. तर या मेघराजाच्या नंतर पुढं आपल्याला पुढचा कवी भेटतो मराठीमध्ये जैन काव्यामध्ये, तो कामराज नावाचा कवी आहे आणि त्यानं सुदर्शन चरित्र नावाचं काव्य लिहिलं आहे. सुदर्शन चरित्र हे एक जैनांचं चरित्र आख्यान आहे. तर हे सुदर्शन चरित्र जे आहे त्या सुदर्शन चरित्राची कथासुद्धा मराठीमध्ये लोकप्रिय आहे, ती भारतीय भाषेमध्ये लोकप्रिय आहे. या सुदर्शन कथासुद्धा भारतातल्या अनेक भाषांमध्ये ही पाहायला मिळते. याचं मूळ आहे ते संस्कृत ग्रंथांमध्ये आहे, प्राकृत ग्रंथांमध्ये आहे, अपभ्रंश ग्रंथांमध्ये आहे. तिथली ही कथा आपल्याला ही पाहायला मिळते. त्यानंतर पुढं पंडित सुरिजन नावाचा एक कवी होऊन गेला. त्यानं परमहंस कथा नावाची कथा लिहिली आहे. आता ही परमहंस कथा जी आहे ती कथा ही सुद्धा प्राकृत परंपरेतनं मराठीमध्ये आलेली दिसून येते. एक रूपक काव्य आहे. याच्यामध्ये परमहंस यामध्ये दोन आत्मा आणि परमात्मा अशा प्रकारचा संवाद याच्यामध्ये सांगितलेला दिसून येतो. पुढं मगाशी मी जे सांगत होतो यशोधर चरित्र, नागो आया नावाचा एक लेखक मराठीतला आहे, त्यानं पुढं हे यशोधर चरित्र हे काव्य लिहिलं आहे. आणि ही सगळी अशा प्रकारची पहिल्या शतकातली म्हणजे 1450 ते 1550 हा जो मराठीतला जैन साहित्याचा पहिलं शतक आहे, या पहिल्या शतकामध्ये आपल्याला ही काव्य दिसतात. पुढं त्यानंतर कवींद्र सेवक नावाचा एक कवी आपल्याला भेटतो की जो विदर्भातला आहे आणि वराडी भाषेचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला याच्या काव्यामध्ये पाहायला मिळतो. सुमती प्रकाश नावाचा त्याचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं ग्रामीण भागातल्या इतक्या शब्दांची रचना, त्याच्यामध्ये ग्रामीण व्यवस्था सगळी येते. त्या काळातले सगळे बैरागी, जोगी, जे अनेक अशा प्रकारे जटाधारी असे साधू होते, त्यांच्यावर हा टीका करतो. आणि त्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जाती जमातींचं चित्रण येतं, प्रदेशांचं चित्रण येतं, अनेक अशा ज्याला ग्राम्य शिव्या वगैरे आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये येतात, त्यांच्या उत्पत्तीचे संदर्भ त्याच्यामध्ये येतात. हा भाषेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा सुमती प्रकाश नावाचा ग्रंथ आहे की जो आता संपादित केलेला आहे महाराष्ट्र शासनानं. तर तो अवश्य मराठीतल्या भाषा अभ्यासकांना एक महत्त्वाचा ऐवज म्हणून त्या ग्रंथाकडे पाहता येईल. या कवींद्र सेवकांनी जवळजवळ 545 अभंग लिहिले आहेत. म्हणजे मराठीमधल्या जैन कवींच्या अभंग रचना हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. ही 15व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत अभंग रचना हे जैन कवी करताना दिसून येतात. आणि याच्या नावावर सुद्धा म्हणजे तुकारामांचे जे अभंग आहेत, जे सडेतोड अभंग आहेत, असे सडेतोड अभंग या कवींद्र सेवकांनी लिहिलेले आहेत. आणि हा ग्रंथ साधारणतः 1568 साली लिहिलेला दिसून येतो. त्याच्यानंतर म्हणजे हा जो पहिलं शतक आहे जैन साहित्याचं, हे शतक आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ज्या काळामध्ये एकनाथांच्या पूर्वी आपण मराठी साहित्याला अंधार युग असं म्हणतो, साहित्यातला अंधार युग असं म्हणतो, की वारकरी आणि महानुभावांच्या साहित्यानंतर मराठीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली दिसते. परंतु ही पोकळी भरून काढण्याचं काम ह्या जैन लेखकांनी किंवा जैन कवींनी केलेलं दिसून येतं. आणि ही पोकळी या जैन ग्रंथकाराने लाखो ओव्या रचून आणि शेकडो ग्रंथ रचून ही पोकळी भरून काढलेली आहे. मगाशी ज्या गुणकीर्तीचा मी उल्लेख करत होतो त्याच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. त्या गुणकीर्तीची धर्मामृत नावाची एक कथा आहे की जी गद्यामध्ये लिहिली गेली आहे. म्हणजे आपण मराठी गद्याचा इतिहास पाहत असताना महानुभावांच्या गद्यापासून ते थेट बखर गद्यापर्यंत येऊन पोचतो किंवा ख्रिस्तपुराणची प्रस्तावना गद्याची पाहतो. पण त्याच्या आधी धर्मामृत नावाची ही एक गद्यकथा जवळजवळ ही संपादित झालेली आहे. तर ही गद्यकथा मराठी गद्य परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आणि या गद्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या सामाजिक स्थितीचं वर्णन
किंवा सामाजिक स्थिती आपल्याला या गद्यातून पाहायला मिळते. प्रश्नोत्तर स्वरूपाचा हा ग्रंथ आहे की ज्या काळामध्ये इकडं मध्यवर्ती धारेमध्ये दासोपंत नावाचा कवी होता, त्याच्यानंतर एकनाथ होत्या, एकनाथांनी बरंच आपल्याकडं लेखन केलेलं दिसून येतं. नाथ पंचक ज्याला म्हणतो, रामा जनार्दन, जनी जनार्दन, विठू रेणुकानंदन वगैरे हे जे कवी आहेत, या कवींचं आपल्याला काव्य मध्यवर्ती धारेमध्ये सापडतं. किंवा विष्णुदास नामा, त्र्यंबकराज, महालिंगदास, रमावल्लभदास हे जे कवी आहेत नाथ पंचकमधले, त्या कवींचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्या मध्यवर्ती धारेतलं मुक्तेश्वराचं महाभारत आपल्याला पुढं पाहायला मिळतं 1618ला. पण या एवढ्या मध्यवर्ती धारेच्या बरोबर प्रचंड आणि विपुल रचना करणारे हे जैन कवी, त्यांची आख्यानं, त्यांची महापुराणं आपल्याला पाहायला मिळतात. तर याची नोंद मराठी साहित्यामध्ये घेतली गेली नाही आहे किंवा आत्ताच सुरुवात झालेली आहे त्याची नोंद घेण्यासाठी. पुढं आपण जैन साहित्याचा जो दुसरा कालखंड आहे तो 1550 ते 1650 असा हा दुसरा कालखंड अभ्यासकांनी मांडलेला आहे. आणि या काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक जैन कवी पुन्हा लिहिताना दिसतात. साधारणतः 1550च्या दरम्यान आपल्याला हा जो मगाशी जसोधर पुराण नावाचा ग्रंथ म्हणत होतो तो गुणनंदी या लेखकाने लिहिलेला दिसून येतो. हा गुणनंदी जो आहे ना तो अत्यंत हुशार आहे बरं का. त्यानं मराठी भाषा, मराठी साहित्य याच्याविषयी विवेचन करतो. जसं ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेसाठी ओव्या खर्ची घातलेल्या आहेत, तसा हा गुणनंदी आपल्या या ग्रंथामध्ये आपल्या मराठी ओव्या खर्ची घालतो. 16व्या शतकामध्ये आपण पुढं आल्यानंतर आपल्याला अशा अनेक रचना दिसतात. त्याच्यामध्ये अभय कीर्ती नावाचा कवी आहे की त्यानं अनंतव्रत कथा लिहिलेली आहे. त्यानंतर वीरदास उर्फ पासकीर्ती नावाचा जो कवी आहे त्याचं एक सुदर्शन चरित्र आपल्याला पाहायला मिळतं 1627 साली. म्हणजे इथनं शिवकाळ सुरू होतो आपला पुढं. तर या दरम्यान हा कवी इथं लिहिताना दिसतो. या कवीनं पुढं गुणकीर्तींचं जे अनुप्रेक्षा आणि विश्वतत्व प्रकाश नावाचे जे ग्रंथ त्यांचे अपुरे राहिले होते ते त्यानं पूर्ण केलेले दिसून येतात. पुढं आपण 17व्या शतकात येतो. म्हणजे हा शिवकाळ सुरू होतो 17व्या शतकामध्ये. त्याच्यामध्ये दामा पंडित नावाचा एक लेखक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानं जंबूस्वामी चरित्र लिहिलं आहे. त्याचबरोबर दानशील तपभावना नावाचे एक फार महत्त्वाचा ग्रंथ त्यानं दानाचं, तपाचं, शीलाचं या महत्त्व सांगणारा एक रूपकात्मक ग्रंथ त्यानं लिहिला आहे. तर जंबूस्वामी चरित्र मगाशी जसं म्हटलं की जसोधर चरित्र तसं जंबूस्वामी चरित्र. मराठीमध्ये सुद्धा 3 जंबूस्वामी चरित्र पाहायला मिळतात. ही जंबूस्वामी चरित्र, ही जंबूस्वामी हे जैनांचे एक महान आचार्य होऊन गेले की जे अयोध्येला होते. तर त्यांनी खूप त्या काळामध्ये रचना केलेल्या दिसून येतात किंवा जैन धर्माचा या जंबूस्वामींचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हा जो दयासागर आहे किंवा दामा पंडिताचा शिष्य जो आहे दयासागर, हा पुढं दयासागर नावानं आपल्याला पाहायला मिळतो. या दयासागराची प्रचंड रचना मराठीमध्ये पाहायला मिळते बरं का. तर त्याच्या नावावर सम्यकत्व कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे. आता हा सम्यकत्व कौमुदी नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये कथा आहेत, 8 अंगाच्या कथा भगवान महावीरांनी ज्या सांगितल्या कथा सुरुवातीला, त्या कथा या सम्यकत्व कौमुदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर भविष्यदत्त बंधुदत्त पुराण नावाचं एक पुराण आहे, त्यानं ते मराठीत लिहिलं आहे. धर्मामृत पुराण नावाचं एक पुराण आहे. हे 3 महत्त्वाचे ग्रंथ या दयासागर उर्फ दयाभूषण ज्याला म्हणतो आपण या लेखकाच्या नावावर पाहायला मिळतं. आणि या दयासागराचं आणखी एक हनुमान चरित्र नावाचं चरित्र पाहायला मिळतं. म्हणजे जैन रामायणातलं हे उपाख्यान हनुमानाचं चरित्र. जैन रामायणाचं वैशिष्ट्य काय की हनुमानाचे आईवडील पवन आणि अंजना यांचे एक नितांत सुंदर प्रेमकथा जैन रामायणाचं एक महत्त्वाचं आख्यान आहे. त्यानंतर हनुमानाचं चरित्र हे एक स्वतंत्र आख्यान जैन रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढं आपल्याला 1650 ते 1750 हा तिसरा कालखंड जैन साहित्याचा मानला जातो. या तिसऱ्या कालखंडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जैन साहित्य पाहायला मिळतं. हा जो तिसरा कालखंड आहे हा म्हणजे शिवकाळाचा कालखंड आहे बघा. आणि मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये 2 शतकं खूप महत्त्वाचे आहेत. एक 13वं शतक की ज्या 13व्या शतकामध्ये मराठी साहित्याची भरभराट झालेली दिसते.
की ज्यामध्ये महानुभाव आहेत, वारकरी आहेत, महानुभावांचे पद्यग्रंथ आहेत, गद्यग्रंथ आहेत, वारकऱ्यांचा सगळा संत मेळा आहे, ज्ञानेश्वरांसारखे अगदी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहिणारे संत आहेत. अशा या 13व्या शतकानंतर पुढं 17वं शतक जे आहे की त्या 17व्या शतकामध्ये सुद्धा मध्यवर्ती मराठी साहित्य हे विपुल आहे, की ज्याच्यामध्ये अनेक पंडित कवी आहेत. बखर साहित्य आहे आपल्याकडं, बखरीसारखा गद्य साहित्याचा प्रकार आपल्याकडे पुढं पाहायला मिळतो. अनेक संप्रदायातले रामदासांचा संप्रदाय त्या काळामध्ये 17व्या शतकात आहे. असं हे भरभराटीचं शतक ज्याला म्हणूया आपण, ते 17वं शतक आहे. आणि या 17व्या शतकामध्ये जैन साहित्याची सुद्धा भरभराट दिसते. या 17व्या शतकामध्ये अनेक जैन कवी होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 1650 दरम्यान आपल्याकडं पैठणला, आपल्याला माहिती आहे पैठण हे एक त्या काळातलं म्हणजे ज्ञानाचं ठिकाण होतं. या पैठणला चिमणा पंडित नावाचा एक कवी होऊन गेला. आणि हा चिमणा पंडित खरंच तो पंडित कवी होता. तर त्याच्या इतक्या रचना आहेत मराठी साहित्यामध्ये की पुढं एकनाथांचा काळ संपतो आणि त्याच्यानंतर तुकाराम आणि रामदास हे शिवकाळातले 2 संत आहेत. तुकारामांचं साहित्य हे 17व्या शतकातली केवढी मोठी उपलब्धी आहे. तर या 17व्या शतकामध्ये हा जो चिमणा पंडित आहे तो चिमणा पंडित आपलं लेखन करताना दिसतो. त्याच्या नावावर आत्ता सापडलेल्या जवळजवळ 20 रचना आहेत. तर त्याच्यामध्ये त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे काव्य हाताळलेले आहेत. तीर्थवंदना, आरती, चंद्रप्रभूची आरती, पार्श्वनाथाची आरती, पाळणा गीतं लिहिली आहेत, भावांतर गीतं लिहिली आहेत, गुरुगीतं लिहिली आहेत, संवाद गीतं लिहिली आहेत, स्तोत्र लिहिली आहेत. बाळक छाटी नावाचा एक काव्यप्रकार आहे, तो काव्यप्रकार त्यानं लिहिला आहे. त्याच्यानंतर बालरक्षा नावाचा काव्यप्रकार लिहिला आहे. याशिवाय तुकारामांनी जसे आपले अभंगामध्ये वेगवेगळे कला प्रकार हाताळलेले आहेत, उदाहरणार्थ फुगडी, झंपा, पिंगा, लय लखोटा, चेंडूफळी, टिपरी, ही तुकारामांच्या अभंगामध्ये रचना दिसतात. या सर्व रचना या चिमणा पंडितांना आपल्या रचनेमध्ये केलेल्या आहेत. अनंतव्रत कथा नावाची कथा त्यानं लिहिलेली आहे. त्याचबरोबर अशा लहान मोठ्या अनेक अशा छोट्या छोट्या व्रतकथा त्या चिमणा पंडितानं लिहिलेल्या दिसून येतात. तर हा चिमणा पंडित, या चिमणा पंडिताच्या समकालीन बरेच कवी लेखक आपल्याला या जैन साहित्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये पुण्यसागर नावाचा कवी आहे की ज्यानं गुणकीर्तीचं रामायण पुढं पूर्ण केलेलं आहे. विशाल कीर्ती नावाचे एक भट्टारक होऊन गेले. विशाल कीर्ती नावाचे 2 भट्टारक झाले, पहिले विशाल कीर्ती आणि दुसरे विशाल कीर्ती. पंत साबाजी, त्यानंतर भानुकीर्ती, पद्मकीर्ती, कवी राय, कवी रत्नसा, गंगादास, महिचंद्र, महिकीर्ती, असे हे 17व्या शतकातल्या कवींची एक यादी आपल्याला पाहायला मिळते. नुसती यादी नाही पाहायला मिळत, तर यांच्या रचनांची सुद्धा यादी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये लातूरचे भट्टारक जे विशाल कीर्ती होते त्याने एक रुक्मिणी व्रत कथा लिहिली आहे. जसं की मी सांगितलं की रुक्मिणी हरणाची कथा, जशी रुक्मिणी व्रत कथा. मराठीमध्ये 30 रुक्मिणी स्वयंवर आहेत, त्यातली ही रुक्मिणी कथा. तर अशा वेगवेगळ्या रुक्मिणीच्या कथासुद्धा मराठीमध्ये लिहिलेल्या दिसून येतात. ही रुक्मिणी व्रत कथा त्यांनी लिहिल्यानंतर सुगंध दशमी व्रत कथा त्यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरे विशाल कीर्ती जे आहेत त्यांनी धर्मपरीक्षा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हे धर्मपरीक्षा नावाचा जो ग्रंथ आहे तोही मराठीमध्ये 3-4 लेखकांनी लिहिला आहे. हा धर्मपरीक्षा हा ग्रंथ नेमका तो वादविवादाचा ग्रंथ आहे की वैदिक धर्माची चिकित्सा किंवा जैन धर्मावर जी टीका होत होती त्या टीकेला तोंड देण्यासाठी या ग्रंथकारांनी धर्माची चिकित्सा केलेली आहे. आणि या चिकित्सेमध्ये धर्मपरीक्षा जो ग्रंथ आहे याचं मूळ हरिभद्र सुरी नावाचे जे अपभ्रंश कवी होऊन गेले की ज्यांनी प्राकृतमध्ये धूर्ताख्यान नावाचं काव्य लिहिलं आहे की हे मराठीचं पूर्वरूप आहे धूर्ताख्यान. तर त्या धूर्ताख्यान ही एक अशी विडंबन करणारं काव्य आहे, मराठीतलं विडंबन काव्य ज्याला म्हणतो आपण, ते विडंबन काव्य धूर्ताख्यान आहे पहिलं. तर त्या धूर्ताख्यानाची मराठीमधली आवृत्ती म्हणून या धर्मपरीक्षा या ग्रंथाकडे पाहायला मिळेल. याच्यामध्ये वैदिक धर्मातल्या चमत्काराविषयीची चिकित्सा केलेली आहे. अविश्वसनीय ज्या कथा आहेत देवी देवतांच्या त्यांची चिकित्सा याच्यामध्ये आलेली आहे. आणि ह्या शतकामध्ये पुढं रत्नसा नावाचा जो कवी आहे त्यानं जंबूस्वामी चरित्र नावाचं पुन्हा काव्य लिहिलं आहे. भावांतर काव्य लिहिलं आहे बघा, गंगादास नावाचं. अरे भावांतर काव्य काय की मराठी जैन कवींनी भावांतर काव्य लिहिले.
नेमिनाथाचं भावांतर, पार्श्वनाथांचं भावांतर, महावीरांचं भावांतर. हे भावांतर म्हणजे पोवाडा आहे बरं का. म्हणजे आपल्याकडं पोवाडा हा आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पहिला पोवाडा लिहिला गेला, पण त्याच्या आधी या पोवाडा सदृश्य रचना जी आहे ती ही भावांतर काव्य आहे. आणि मराठीमध्ये जवळजवळ 30-40 भावांतर काव्य ह्या जैन कवींनी लिहिलेली दिसून येतात. त्यानंतर हेमकीर्ती नावाचा कवी आहे, रामटेक छंद नावाचा एक कविता लिहिला. म्हणजे तीर्थवंदना जी आहे, जसं पंढरपूर वर्णन, पंढरी महात्म्य किंवा रुद्धिपूर लीळा, रुद्धिपूर वर्णन येतं, तसं अनेक जैन कवींनी तीर्थवंदना नावाच्या काव्यामधून अनेक तीर्थांचं वर्णन आपल्याला मराठीमध्ये केलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं मराठीतले विविध रचना प्रकारसुद्धा या 17व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1750 ते 1850 असा आपण कालखंड पाहतो आहोत. या 1850 म्हणजे जवळजवळ आपल्याला 19वं शतक सुरू होतं, त्या काळामध्ये 18वं शतक संपत आलेलं आहे. आणि या 18व्या शतकामध्ये आपल्याला मग पुन्हा आणखी काही कवी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये महिचंद्र नावाचा जो कवी आहे, म्हणजे 1750 ते 1850 असं पण म्हटलं तर या महिचंद्राची 1696ला एक आदिपुराण नावाची एक साहित्यकृती आहे की ज्या आदिपुराणाचं मूळ हे 8व्या-9व्या शतकामध्ये गुणभद्र नावाचे एक संस्कृत कवी होऊन गेले. त्यांनी महापुराण नावाचं काव्य लिहिलं, महाकाव्य लिहिलं. त्याच्यामध्ये आदिपुराण आणि उत्तरपुराण, या उत्तरपुराणामध्ये जैनांची रामायणाची कथा येते. तर हे आदिपुराण जे आहे ते पहिले तीर्थंकर जे आहेत आदिनाथ त्यांचं आणि भरत बाहुबली यांचं चरित्र येतं. तर हे आदिपुराण या महिचंद्राने लिहिलं आहे. महिचंद्र हा फार मोठा लेखक होऊन गेला. हा साधारणतः 17व्या शतकाच्या अखेरीचा कवी आहे. त्यानं सम्यकत्व कौमुदी, नंदीश्वर कथा, गरुड पंचमी व्रत कथा, निर्दोष सप्तमी कथा, नेमिनाथ भावांतर, नेमीश्वर गीत, महावीरांचा पाळणा, स्तोत्र अशा अनेक व्रतकथा याने लिहिल्या आहेत. पुढे या महिचंद्राचे अनेक शिष्य होऊन गेले. या महिचंद्राच्या शिष्यांनी सुद्धा अनेक काव्य लिहिले आहेत. त्या महिचंद्रांच्या शिष्यांपैकी चिंतामणी, ब्रह्मचिंतामणी जो आहे तो की ज्यानं या गुणकीर्तीचं रामायण पूर्ण करायला मदत केली. रामकीर्ती नावाचा एक शिष्य होऊन गेला, त्याचं लेखन पाहायला मिळतं. पुढं आपण जेव्हा 18वं शतक 1750 नंतर आपण 18व्या शतकामध्ये येतो, त्यामध्ये आपल्याला अनेक असे कवी सापडतात. त्यामध्ये देवेंद्र कीर्ती, पुण्यसागर, छत्रसेन, सटवा, निबा, यादवसूत, जिनसागर, माणिक नंदी हे पहिल्या पाव शतकामध्ये लेखन करताना दिसतात. पुढे देवेंद्र कीर्ती नावाचे लेखक आहेत, भट्टारक आहेत. त्यांनी कालिका पुराण नावाचं एक काव्य लिहिलं आहे. हे कालिका पुराण म्हणजे काय की जैनांची कालिका म्हणजे पद्मावती देवी, आणि ह्या पद्मावती देवीचं एक मोठं पुराण आहे. जवळजवळ 2000 पानाचं हे बाळ आहे. तर हे ह्या कालिका पुराणामध्ये हा एक मराठीतला खूप महत्त्वाचा त्या काळातल्या सामाजिक चालीरीतींचं, समाजातल्या जातीव्यवस्थेचं, समाजातल्या पंतभेदाचं वगैरे चित्रण करणारा हा ग्रंथ आहे कालिका पुराण. तर आजही महाराष्ट्रामध्ये कासार जैन नावाचा एक समाज आहे. तर त्यांचीही देवी कालिका आहे आणि ते अत्यंत श्रद्धेनं या कालिका पुराण ग्रंथाकडं हे कासार समाजाचे लोक आपल्याकडे पाहताना दिसतात. ह्या पद्मावतीचं पुराण म्हणजे हे कालिका पुराण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कोल्हापूरचा कवी छत्रसेन यानं एक भावांतर काव्य लिहिलं आहे. त्याच्यानंतर पुढं म्हणजे सटवा नावाचा कवी आहे. सटवा हा कवी त्यानं शिवानेमी संवाद लिहिला आहे. तर शिवानेमी म्हणजे काय, शिवादेवी ही नेमिनाथ तीर्थंकरांची आई आहे आणि नेमिनाथ तीर्थंकर हे गिरनारवर निघालेले आहेत आपल्या दीक्षा घेण्यासाठी. गिरनार हे जैनांचं खूप पवित्र ठिकाण आहे. तर त्या गिरनारवर जात असताना त्यांची आई त्यांना अडवते आणि त्या दोघांचा जो संवाद आहे अत्यंत हृदय संवाद, अत्यंत असा भावनाविवश असणारा हा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. कंसाचं पद नावाचं पद या कवीनं लिहिलेलं आहे. त्यानंतर निबा नावाचा एक कवी आहे, त्यानं अहिराणी भाषेमध्ये आपल्या कविता लिहिल्या आहेत. यादवसूत नावाचा कवी आहे, यादवसूत सोयरा नावाचं, त्यानं अष्टकर्म प्रकृती नावाचं मराठीतलं काव्य लिहिलं आहे. आता हा यादवसूत हा सुद्धा विदर्भातला कवी आहे. त्यानंतर पुढं जिनसागर नावाचा कवी पाहायला मिळतो की हा जिनसागर
या जिनसागरानं सुद्धा मराठीमध्ये विविध रचना केलेल्या दिसतात. त्याच्या नावावर एकूण 26 रचना आहेत. आणि हा इतका विद्वान कवी आहे ना, म्हणजे त्याला पंडित कवी आहे, त्या कवींच्या परंपरेतला हा कवी आपल्याला म्हणता येईल. या जिनसागरानं जीवनदर पुराण नावाचं एक मोठं काव्य यानं लिहिलं आहे आणि विविध अलंकार, प्रौढ भाषा, त्याचप्रमाणे विविध वृत्त अशा अत्यंत क्लिष्ट शब्दांमध्ये मराठीतल्या, जसं मोरोपंतांची भाषा आहे, जसं वामन पंडिताची भाषा आहे, तसं या पंडित कवीची भाषा या जिनसागर आहे, त्याची कविता आपल्याला पाहायला मिळते. हा जिनसागराचे समग्र साहित्य विद्याधर जोरापूरकर यांनी संपादित केलेलं आहे. त्याच्या नावावर अनेक कथा आहेत बघा. आदित्य कथा, अनंत कथा, पुष्पांजली कथा, निर्दोष कथा, कलशदशमी कथा, सुगंधदशमी कथा, अशा कथा, खूप कथा या जैन कवीने लिहिलेल्या आहेत. लव अंकुशाची एक स्वतंत्र कथा लिहिली आहे त्यांनी. त्याच्यानंतर या जिनसागरानं कैको गीत लिहिलं आहे, कैको. आता मराठीमध्ये या जैन कवींनी जे अनेक काव्यरचना प्रकार आलेले त्याची यादी मी तुम्हाला सांगणार आहे पुढं, की अनेक खूप काव्य वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या मराठीमध्ये आणलेल्या आहेत. आणि मध्ययुगीन मराठीतल्या ह्या ज्या पद्यरचना आहेत, ह्या पद्यरचनांच्या प्रकारांचा अभ्यास, एक स्वतंत्र अभ्यास होईल. इतक्या पद्यरचना, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्यरचना या जैन कवींनी केलेल्या आहेत. पुढे आपल्याला मग कवी लक्ष्मीचंद्र आहेत, सया, सोयरा, यमासा, तानू पंडित असे अनेक कवी पाहायला मिळतात. लक्ष्मीचंद्र नावाचा कवी आहे, त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 1738 याचा कालखंड आहे. अर्जुन सूत सोयरा नावाचा एक कवी आहे, त्यानं काही कथा लिहिलेल्या दिसून येतात. आणि अशा प्रकारे ज्या काळामध्ये पंडिती साहित्याच्या ऊर्जित अवस्थेचा काळ होता, त्याच काळामध्ये अनेक जैन कवींनी विविध वृत्तामध्ये, छंदामध्ये रचना केलेली दिसतात. त्याच्यामध्ये आख्यान काव्य आहेत, पुराणांच्या रचना आहेत, व्रतकथा आहेत, विविध पदरचना आहेत, स्तोत्ररचना आहेत, डपगाणे आहेत, आरत्या आहेत, पाळणे आहेत, अशा अनेक प्रकारचे काव्य या काळामध्ये लिहिताना दिसून येतात. आणि इकडं आपण जर याच वेळेला मध्यवर्ती धारेतलं साहित्य बघितलं तर साधारणतः 1650 नंतर आपण बघितलं की 1650-52 हा तुकारामांच्या वैकुंठ गमनाचा काळ आहे. आणि त्याच दरम्यान शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार सुरू झालेला दिसून येतो. पुढं रामदासांनी 30 वर्ष पुढं ग्रंथरचना केलेली आहे, त्यांच्या दासबोधाची रचना वगैरे आपल्याला पाहायला मिळते. पुढं वामन पंडित आहे, मोरोपंत आहे. तर ह्या सगळ्या यांच्या रचना आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळतात, 17व्या-18व्या शतकामध्ये पाहायला मिळतात. तर आपण सर्वांना माहिती आहे की या सर्वांनी सुद्धा गीतेवरची भाष्य केलेली आहेत, रुक्मिणीचे चरित्र लिहिले आहेत, रुक्मिणीचे आख्यान लिहिले आहेत, रसमंजिरी लिहिली आहेत, पंचमहाकाव्ये जी आहेत संस्कृतमधली ती मराठीमध्ये आणलेली आहेत. वामन पंडिताच्या पंचसुधा आहेत, मोरोपंताचे महाभारत आहे. अशा विविध रचना मराठी साहित्यामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये सुरू होत्या. आणि नेमक्या त्याच काळामध्ये जैन कवींच्या सुद्धा ह्या विपुल रचनांच्या नोंदी आपल्याला कराव्या लागतील. आनंद संप्रदाय नावाचा संप्रदाय या काळामध्ये ऊर्जित अवस्थेला आलेला आहे. दत्त संप्रदायाचं साहित्य पुढं झालेलं आहे. सहजानंद, पूर्वानंद नावाचे 16व्या-17व्या शतकातले कवी होऊन गेलेले आहेत. त्यानंतर यांच्या तुम्हाला माहिती आहे की यांच्या गीता टीका अनेक आहेत. निजानंद, कवी श्रीधर हा सुद्धा आनंद संप्रदायिक कवी आहे. श्रीधराचं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्याची अनेक पुराणं गावोगाव वाचली जात होती. रामलीला, कृष्ण पांडव प्रताप वगैरे हा जो ग्रंथ आहे, कृष्णलीलामृत त्याचा ग्रंथ आहे, रामविजय नावाचा ग्रंथ आहे, हरिविजय नावाचा ग्रंथ आहे, व्यंकटेश महात्म, अशा अनेक रचना ज्या काळामध्ये हे कवी श्रीधर पंडित करत होते, त्याच काळामध्ये अनेक जैन कवीसुद्धा या रचना करताना दिसतात. विशेषतः आपल्याला हे सगळे जे कवी आहेत जैन कवी, ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये लिहिताना दिसतात. विदर्भामध्ये, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं कवी आहे, पैठणचं कवी आहे, लातूरचं कवी आहे, अशा अनेक जैन कवी वेगवेगळ्या प्रांत, कोल्हापूरचे कवी आहेत, सांगलीजवळचे कवी आहेत, सातारा जिल्ह्यातले कवी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये लिहिणारे हे कवी लिहिताना दिसतात. याने अनेक रामायण महाभारताच्या कथा मराठीमध्ये विस्ताराने लिहिल्या आहेत, चरित्र काव्य लिहिली आहेत, हे आपल्याला दिसून येतं. नंतर आपण या मध्ययुगीन काळातला आधुनिक काळाच्या पूर्वीचा जो कालखंड म्हणतो आपण, तो 1750 ते 1850 हा मध्ययुगीन काळातला शेवटचा कालखंड आहे 100 वर्षाचा. आणि या 100 वर्षात सुद्धा अनेक कवी मराठीतले जैन कवी सापडतात. कवी जनार्दन नावाचा एक कवी,
की ज्यानं श्रेणिक चरित्र, जे पहिलं काव्य मराठीतलं आहे ते श्रेणिक चरित्र पुन्हा लिहून काढलेलं आहे. आता हे श्रेणिक चरित्र त्यानं अनेक प्राकृत ग्रंथांचा संदर्भ घेऊन, संस्कृत ग्रंथांचा संदर्भ घेऊन लिहिला आहे. त्याच्यानंतर पुढं आपल्याला एक महतीसागर नावाचा कवी दिसतो. हा जो महतीसागर आहे ना, याच्या तर प्रचंड रचना मराठीमध्ये आहेत. म्हणजे तुकारामांच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अभंग रचना करणारा कवी कोण असेल तर हा महतीसागर आहे. या महतीसागराला मराठी जैन साहित्यातला तुकाराम असं म्हटलं जातं. महतीसागरानं खूप अभंग लिहिले आहेत. महतीसागरांचे अभंग हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल असा हा महतीसागर आपल्याला पाहायला मिळतो. तो विदर्भातला आहे. तो नंतर नातेपुतेजवळ इथं बारामतीजवळ तो दहीगाव नावाचं गाव आहे. आज ही महतीसागरांची जवळजवळ 600-700 बाडं मराठीतली त्याच्या त्या मंदिराच्या तळाशी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या महतीसागराने इतक्या वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. त्यांनी 24 तीर्थंकरांच्या कथा लिहिलेल्या आहेत. पथनाट्य आज ज्याला म्हणतो आपण, ते पथनाट्य त्या काळात लिहिलं आहे बघा. म्हणजे पथनाट्य हे आत्ताचं आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर ते पथनाट्य त्यांनी लिहिलं आहेत. मंडप कथा लिहिल्या आहेत. मंडपामध्ये कथा कशा मंडप कथा आहेत, समारंभ कथा आहेत. आणि याशिवाय दोहा, साकी, दिंडी, कटाव, फटके, पोवाडे, लावणी अशा अनेक प्रकारामध्ये या महतीसागराच्या रचना जर आपण बघितल्या तर साधारणतः शाहिरी काव्य ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला अनंतफंदीचे फटके माहीत आहेत, पण या महतीसागराचे फटके जर आपण बघितले तर ते त्यानं इतके फटके लिहिलेले आहेत आणि ते त्या काळातल्या समाजातल्या एकूण व्यवस्थेवर भाष्य करणारे असे हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या अभंग रचनांची नोंद मराठीमध्ये घेतली गेलेली नाही आहे. पण कदाचित या अभंगामध्ये जैन तत्त्वज्ञानाचं आविष्करण असेल, पण त्या अभंगाचा जो सामाजिक आशय आहे, त्याचं जे भाषिक वैशिष्ट्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढं महतीसागरांच्या नंतर दयासागर नावाचे कवी पाहायला मिळतात, ज्यांनी हनुमंत रास नावाची रचना केलेली आहे. पुढं रत्नकीर्ती नावाचा एक कवी आहे, तो विदर्भातला आहे कवी. आणि या रत्नकीर्तीने 2 कथा संग्रह लिहिले आहेत. उपदेश रत्नमाला नावाचा त्यांचा कथासंग्रह आहे. कथासंग्रह म्हणजे काय की मराठीमध्ये ज्या साखळी कथा आहेत, ज्या कथागुच्छ नावाचा जो प्रकार आहे, किंवा एका कथेतून सुटायचं आणि दुसऱ्या कथेत अडकायचं, म्हणजे पहिल्या कथेचा शेवट हा दुसऱ्या कथेचा प्रारंभ असतो आणि सगळ्या कथांचा जेव्हा आपण सारांश घेतो तेव्हा ती एक स्वतंत्र कथा असते. तर ह्या कथालेखनाची जी परंपरा ही जैन साहित्यामध्ये अत्यंत प्राचीन काळापासून आहे. म्हणजे महावीरांनी आपला उपदेश करण्यासाठी कथाच सांगितल्या, ज्याला 8 अंगाच्या कथा म्हटल्या जातात. पुढं गुणाढ्य नावाचा जो जैन आचार्य होऊन गेला, त्या गुणाढ्याच्या बृहत कथा सोमदेव सुरी नावाचे 12व्या शतकामध्ये एक अपभ्रंश कवी होऊन गेले. त्यांनी बृहत कथा सरित सागर नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे आणि त्या सगळ्या कथा ह्या गुणाढ्याच्या कथा आहेत असं म्हटलं जातं. आता या कथा भारतीय साहित्यामध्ये पर्क्युलेट झालेल्या आहेत. मराठीमध्ये आज आपण ज्याला पंचतंत्राच्या कथा म्हणतो, हितोपदेशाच्या कथा म्हणतो, प्राणी पशुपक्ष्यांच्या कथा म्हणतो, या कथांचं मूळ जर शोधलं तर ते जैन परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला नीतिकथा म्हणतो, ज्याला बोधकथा म्हणतो. तर या कथा ह्या उपदेश रत्नमाला, सम्यकत्व कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे, त्या कौमुदी कथा ज्या आहेत त्या कौमुदी कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आराधना कथाकोश नावाचा एक मोठा कोश, हा कोश जवळजवळ 52 अध्यायांचा असून त्याच्यामध्ये 120 कथा सलग आलेल्या आहेत. आराधना कथाकोश की जो किल्लेदार नावाच्या गृहस्थांनी संपादित केला आहे नागपूरच्या, मराठीतल्या कथा आहेत. हा एक कथागुच्छ आराधना कथाकोश. उपदेश रत्नमाला याच्यामध्ये प्राणी पशुपक्ष्यांच्या कथा येतात, माणसांच्या कथा येतात. तर अशा या कथा आपल्याला पाहायला मिळतात. या व्याख्यानाच्या म्हणजे अखेरीस म्हणजे किंवा शेवटचा टप्पा असं म्हणूया आपण, की मराठीमध्ये कोल्हापूर भागामध्ये कवींची परंपरा दिसते. म्हणजे हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे आणि उत्तर कर्नाटक आहे, या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये अनेक मराठी जैन कवी होऊन गेले. इथले जे मठ आहेत, आता कोल्हापूरचा एक मठ आहे आणि नांदणीचा एक मठ आहे, तर ते नांदणी मठाला एक जिनसेन भट्टारक नावाचे भट्टारक होऊन गेले आणि ते खूप विद्वान होते. तर त्यांनी मराठीमध्ये 3 पुराणं लिहिले. एक पुण्याश्रव पुराण नावाचं पुराण लिहिलेलं आहे, दुसरं जंबूस्वामी पुराण नावाचं पुराण लिहिलेलं आहे,
गुणकीर्तीचं रामायण त्यांनी परत लिहून काढलेलं आहे. तर या जिनसेन भट्टारक जे आहेत त्यांनी हे जे जंबूस्वामी पुराण लिहिलेलं आहे ते पुराण साधारणतः 18व्या शतकाच्या उत्तर काळामध्ये आपल्याला लिहिलेलं पाहिलं दिसून येतं. 1821 त्यांचा हा काळ रचनेचा म्हटला जातो. त्यानंतर याच परंपरेतला आदिनाथ पंडित, ज्याला मी मगाशी तुम्हाला सांगितले की तो कोल्हापूरचा आहे, छत्रसेन हा कोल्हापूरचा कवी आहे. ह्या कोल्हापूरच्या कवीने काही पांडव कथा लिहिल्या. गिरीसूत नावाचा कवी आहे. हे गिरीसूत दोन आहेत. एक कागलजवळ कोगनोळी नावाचं जे गाव आहे सध्या कर्नाटकामध्ये, त्या कोगनोळीचा एक गिरीसूत आहे आणि इथला भोसे नावाचं एक मिरज सन्निध भोसे नाव त्यानं स्वतःचं लिहिलं आहे. तर इथला एक गिरीसूत आहे. तर हा जो भोशाचा गिरीसूत आहे त्यानं हरिलीळा पुराण नावाचं, हरिलीळा प्रकाश नावाचं एक महाभारत लिहिलं आहे जैनांचं, आणि ते अत्यंत ग्रामीण भाषेमध्ये आहे. म्हणजे कोल्हापूर परिसरातली, पश्चिम महाराष्ट्रातली मराठी जर बघायची असेल त्या काळातली, तर आपल्याला त्या हरिलीळा प्रकाशाकडे जावं लागेल. तर हा या नान्नी मठाच्या जिनसेन जे आहेत त्या गुरुचा शिष्य आहे. आता या जिनसेनांचे हे शिष्य बघा, हा गिरीसूत नावाचा, ह्यानं हरिलीळा प्रकाश लिहिलं. श्रीपाल चरित्र नावाचं एक काव्य लिहिलं आहे. ही श्रीपालाची कथा तर जैन साहित्यामध्ये प्रचंड अशी प्रसिद्ध आहे की जिचं मूळ आपल्याला अगदी सुरुवातीच्या काही प्राकृत ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. तिथून ती कथा श्वेतांबर परंपरेत गेलेली आहे, पुन्हा दिगंबर परंपरेत आलेली आहे, वेगवेगळ्या भाषेत गेलेली आहे आणि ती मराठीत आलेली आहे. तर त्यानं या गिरीसूतानं हे श्रीपाल चरित्र आपण का लिहितो, तर हिंदुस्थानी भाषा क्लिष्ट म्हणून मी महाराष्ट्र भाषेमध्ये हे लेखन करतो असं तो म्हणतो आहे. तर गिरीसूत नावाचा हा जो लेखक आहे त्यानं पांडव पुराण नावाचं काव्य लिहिलेलं आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर या जो हा जिनसेन जे नान्नीचे भट्टारक आहेत त्यांचा दुसरा एक शिष्य आहे नेमाप्पा नावाचा. हा बेळगाव जिल्ह्यातील आतनी तालुक्यातील ऐनापूर नावाचं गाव आहे. हा नेमाप्पा यानं धर्मपरीक्षा नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि तो धर्मपरीक्षा नावाचा ग्रंथ इतका सडेतोड लिहिलेला आहे त्यानं की तो आज ग्रंथ जर बाहेर काढला तर तो वादग्रस्त होईल, इतका तो असा सडेतोड भाषेमध्ये ग्रंथ लिहिला आहे. हा मूळचा कन्नड कवी आहे, त्याची भाषा कन्नड आहे. तो शेवटी मराठी लिपी कन्नड आणि भाषा त्याची कन्नड आहे. तर या कन्नड कवीनं सुक्ती मुक्तावली नावाचा ग्रंथ आहे किंवा हे धर्मपरीक्षा नावाचा ग्रंथ आहे. अनेक त्यानं व्रतकथा लिहिलेल्या आहेत, अनेक काव्य त्यानं लिहिलेली आहेत. त्यानं मराठीमध्ये अशा प्रकारे ह्या कन्नड प्रांतातल्या कवीनं नेमाप्पा, दामोदर सूत असं तो स्वतःला म्हणतो, हे दामोदर सूत हा स्वतःला या नान्नी मठाच्या भट्टारकांचा शिष्य समजतो. हा दुसरा शिष्य आहे. तिसरा एक शिष्य हेरल्याजवळ आहे, शांतीसागर नावाचा एक शिष्य आहे. त्यानं आपल्या कविता लिहिल्या आहेत. कवी मुनी नावाचा एक कवी आहे की त्याच्या नावावर अशा अनेक 2-3 काव्य पाहायला मिळतात, ती अजून अप्रकाशित आहेत. अशा हस्तलिखितांच्या बाळांमध्ये लपलेले आहेत. असे हे अनेक शिष्य परिवारातले या कोल्हापूरच्या परिसरामध्ये मराठीमध्ये लिहिणारे 18व्या शतकातले कवी पाहायला मिळतात. पुढं 1850च्या दरम्यान हिराचंद आमोलिक नावाचा एक कवी आहे की ज्या कवीनं 3 भाषेमध्ये रामायण लिहिलं आहे. तर हा हिराचंद आमोलिक जो आहे तो मूळचा गुजराती आहे. तो महाराष्ट्रात आलेला आहे आणि त्यानं हे रामायण संस्कृत, गुजराती आणि मराठी अशा 3 भाषांमध्ये ते रामायण लिहिलं आहे. मोठंचं मोठं रामायण, प्रदीर्घ रामायण आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या रामायणामधली जी उत्तर रामायणाची कथा आहे ती वेगळी आहे या रामकथेमधली. त्या हिराचंद आमोलिकांनी एक नलदमयंती स्वयंवर लिहिलं बघा. म्हणजे नलदमयंतीचं आख्यानसुद्धा जैनांना वर्जन आहे. खरं तर ही एक प्रेमकथा आहे, पण ही प्रेमकथा या हिराचंद आमोलिकांनी नंतर वैराग्यकथा करून टाकलेली आहे. म्हणजे सुरुवातीचं त्यांचं प्रेम काव्य जे आहे नलदमयंतीचं ते येतंच, पण शेवटी हे काव्य वैराग्य काव्य होतं. हे नलचरित्र अगदी रघुनाथ पंडिताच्या दमयंती स्वयंवरासारखंच ज्याला म्हणता येईल असं हे सरस काव्य आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि मग मी आता माझी वेळ संपत आलेली आहे आणि मी शेवटी या माझ्या भाषणाकडे येतो. तर अशा 400 वर्षामध्ये मराठी जैन साहित्याचा हा 400 वर्षाचा कालखंड आहे की ज्या 400 वर्षाच्या कालखंडामध्ये मगाशी जे आता मी शेवटचे कव्यांचा उल्लेख केला
त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पंडिती साहित्य आणि शाहिरी साहित्याची भरभराट चालू होती आणि त्याच काळात हे मराठीतले जैन कवी लिहित होते. या जैन कवींच्यामध्ये पुढं आणखी कवींची नावं जरी घेतली आपण तरी अनेक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रांतातले म्हणजे तानू पंडित, यमासा, सिद्धसेन, रत्नसा, दिनासा, राघव, अनंतकीर्ती, भीमचंद वगैरे अशा अनेक कवी आहेत की ज्यांच्या अनेक छोट्या मोठ्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाचं काय की ह्या सगळ्या 400 वर्षामध्ये आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या कवींनी अगदी महाकाव्यांपासून पोवाडे, लावण्या, कटाव, फटके, ओवी, अभंग सगळे चरित्रकाव्य, जैनांचे चरित्रकाव्य जे आहेत त्यांचे 63 शलाका पुरुष आहेत. या 63 शलाका पुरुषांच्यामध्ये 24 तीर्थंकर आहेत, 12 त्यांचे कुलकर आहेत, त्यानंतर वसुदेव आहेत, नारायण आहेत, प्रतिनारायण आहेत. हे 63 शलाका पुरुष आहेत. जैन साहित्यामध्ये या 63 शलाका पुरुषांची चरित्र वारंवार आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या कवींनी अगदी अलीकडच्या कवींनी कीर्तनासाठी आख्यानंसुद्धा लिहिलेलं आहे. आणि हा जो एक मराठीतला जैन साहित्याचा स्वतंत्र प्रवाह आहे, या प्रवाहाचं वैशिष्ट्य काय की हा जैन साहित्यातला प्रवाह म्हणजे मराठी साहित्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रवाह पाहायला मिळतात. एक जो प्रवाह आहे पहिला की ज्या साहित्यावर संस्कृत भाषेचा आणि संस्कृत साहित्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे, किंबहुना संस्कृतचीच सगळी रूपांतर आणि भाषांतरं आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये मुकुंद राजाच्या काव्यापासून म्हणजे मुकुंद राजाने काय म्हणतो, भाषा हो का मराठी परी उपनिषदाची राहाटी. ही उपनिषदं जी होती संस्कृतमध्ये ती मराठीत आणली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा व्यासूंचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतू अशा संस्कृतमधल्या रचनाच आपल्याला पुढं कंटिन्यू करताना दिसतात. एकनाथांनी रामायण जे लिहिलेलं आहे त्यांनी सुद्धा व्यासांचा महाभारत लिहिलेलं आहे, त्यांनी व्यास वाल्मिकींचा आदर्श समोर ठेवला आहे. सगळे पंडित कवी जे आहेत त्यांनी संस्कृत पंचमहाकाव्यांचे आदर्श आपल्यासमोर ठेवले आहेत आणि त्यांची भाषासुद्धा संस्कृत प्रचूर झालेली आहे. मराठीतला हा एक संस्कृत प्रचूर असणारा मराठी साहित्याचा प्रवाह पाहायला मिळतो. दुसरा आणखी एक प्रवाह पाहायला मिळतो तो महानुभाव गद्याचा प्रवाह, की जे महानुभाव गद्य हे स्वतंत्र आहे. आणि या महानुभाव गद्यांची रचना 13व्या शतकामधल्या चरित्र ग्रंथामध्ये, त्यांच्या तत्त्वज्ञानपर ग्रंथामध्ये पाहायला मिळते. पुढे हे गद्य मराठी जैनांच्या गद्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची भाषा पाहायला मिळते. पुढे हे गद्य बखर गद्यामध्ये विलीन झालेला आहे. आणि तिसरा जो प्रवाह अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या ग्रंथांवर महाराष्ट्रीय अपभ्रंश आणि महाराष्ट्रीय प्राकृत या ग्रंथांचा प्रभाव आहे, किंबहुना महाराष्ट्रीय प्राकृत आणि महाराष्ट्रीय अपभ्रंशमधली अनेक ग्रंथांची रूपांतरं, भाषांतरं त्यांच्या आधारे महाराष्ट्रीय प्राकृत, महाराष्ट्रीय अपभ्रंश आणि मराठी असा एक तिसरा जो प्रवाह आहे तो प्रवाह मराठी साहित्यामध्ये सातत्याने वाहताना दिसतो. किंबहुना महाराष्ट्रीय अपभ्रंश साहित्याची रचना करणारे जैन कवी हे 17व्या शतकापर्यंत पाहायला मिळतात. मराठी साहित्यामध्ये अपभ्रंश मराठी साहित्याचा इतिहास लिहिलेला नाही. हिंदीमध्ये हा लिहिला गेला आहे, हिंदी अपभ्रंश साहित्याचा इतिहास लिहिला गेला आहे, पण मराठी अपभ्रंश साहित्याचा इतिहासच लिहिला गेला नाही की ज्याच्यामध्ये शेकडो ग्रंथ आहेत. आणि ह्या अपभ्रंशाचा आणि मराठीचा अत्यंत जवळचा संबंध आहे की ज्या महाराष्ट्रीला जर्मन अभ्यासक पिशेल असतील किंवा विठ्ठल रामजी शिंदे असतील यांनी या महाराष्ट्रीला जैन महाराष्ट्री असं म्हटलेलं आहे. आणि हा जैन महाराष्ट्री, जैन अपभ्रंश आणि जैन मराठीचा एक प्रवाह की ज्याला आपण मराठीचं पूर्वरूप म्हणतो, ती मराठीची अपभ्रंश भाषा ही जैनांनी समृद्ध केलेली आहे. किंबहुना कवी पुष्पदंत स्वयंभू नावाचे जे कवी आहेत, या स्वयंभू कवीला ग.वा. तगारे यांनी मराठीतला वाल्मिकी असं म्हटलं आहे की तुम्हाला मराठीचे पूर्वसंदर्भ शोधायचे असतील तर या कवींच्याकडे जा असं ग.वा. तगारेंनी नोंदवून ठेवलं आहे. प्राकृत साहित्याचा इतिहास त्यांनी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. तर या सगळ्या एक स्वतंत्र प्रवाह मराठीमध्ये पाहायला मिळतो. मध्यवर्ती मराठी साहित्यावर जसं संस्कृतचा प्रभाव आहे तसं मध्ययुगीन मराठी जैन साहित्यावर या प्राकृत रचनांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसतो, गुजरातीचा प्रभाव दिसतो. आणि हे जे मराठी कवी आहेत, मराठीतले जैन कवी जे आहेत
ते जैन कवी महाराष्ट्रातले विविध प्रांतात आहेत. कुठल्या कुठल्या प्रांतातून आहेत बघा, की ते गुजरातच्या सीमेवर लिहितात. म्हणजे मराठीतला पहिला पुरावा गुजरातीमध्ये सापडतो. ढुंढारी भाषा नावाची भाषा आहे मध्य प्रदेशमध्ये, त्या भाषेच्या परिसरात आपले जैन कवी सापडतात. कर्नाटकमध्ये मराठीतले जैन कवी आहेत, महाराष्ट्राच्या विदर्भात आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत. अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये हे कवी लिहितात. या कवीने अनेक काव्यरचनांचे प्रकार हाताळलेले आहेत. तुम्हाला असेल की ओवी अभंग तर यांच्याकडे आहेच आहे. हा तर मराठीचा एक स्वतंत्र एक रचनेचा त्याचं वैशिष्ट्यच आहे मराठी भाषेचं, की ज्याच्यामध्ये ओवी आणि अभंग हे स्वतंत्र दालन आहे. पण ओवी अभंगाशिवाय या जैन कवींनी भवांतर काव्ये, दोहा, चौपाई, विणती काव्ये, वस्तू काव्ये, बारामासी काव्ये, कैको, अशा टिपरी वगैरे ह्याच्या अनेक रचना मगाशी मी सांगत होतो, त्या अनेक रचना आपल्या या जैन कवींनी हाताळलेल्या आहेत. आता हा जो बारामासी नावाचा काव्य प्रकार आहे स्वतंत्र प्राकृतमधलं काव्य आहे. चंपू काव्य, सट्टक काव्य, ही सट्टक काव्य चंपू काव्य कुठनं आलेले आहेत? म्हणजे नेमाडेंनी सट्टक नावाचा कविता संग्रह आता प्रसिद्ध केला आहे. पण सट्टक हे जैन प्राकृतमधलं एक स्वतंत्र रचना प्रकार आहे. आणि हे सट्टक साधारणतः 9व्या-10व्या शतकामध्ये अपभ्रंश भाषेमध्ये पाहायला मिळतं. चंपू काव्य म्हणजे गद्यपद्य मिश्रित काव्य जे आहेत ती काव्य मराठीमध्ये सुभद्रा चंपू नावाचं एकमेव काव्य निरंजन माधवाचं आहे. पण जैनांची अनेक चंपू काव्य आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये, विशेषतः गुजरातीमधून आलेली जी काव्य आहेत, गुजराती रास काव्य जे आहेत, रास काव्य आहेत किंवा विवाह गीतं आहेत अनेक या जैनांनी लिहिले गेले आहेत. तर याशिवाय जैनांचं कथा साहित्याचं भांडार मी सांगितलं की त्यांच्या व्रतकथा, साखळी कथा, कथागुच्छ, प्राणीकथा, पंचतंत्राच्या कथा किंवा अशा अनेक कथाकोश या लोकांनी लिहिले आहेत. हजारो कथा या जैन कथाकारांनी मराठीमध्ये लिहिल्या आहेत, की ज्या गद्यामध्ये पण लिहिल्या आहेत आणि पद्यामध्ये पण लिहिलेले दिसून येतात. तर अशा ह्या जैन कवींचं मराठी प्रेम हे सुद्धा एक स्वतंत्र आहे बरं का. म्हणजे जैन कवींचं नुसतं मराठी प्रेम याच्यावर एक संशोधन पेपर स्वतंत्र होईल असं त्यांनी मराठीचं प्रेम आहे. जैन कवींच्या कुठल्याही ग्रंथाच्या शेवटी जर आपण त्यांची समाप्ती बघितली तर आपण मराष्ट्री भाषेमध्ये लिहितो असं ते म्हणतात. ते काय म्हणतात बघा, एक कवी जीन सागर, मराष्ट्री भाषा हे रसिक जन हो गोड दिसते, मिठाई आली जिनगण कथा जिथं भरली आहे. म्हणजे मिठाईसारखी मिठास त्या मराठी भाषेमध्ये आहे, जिच्यामध्ये जिन कथा भरली तर ही मराष्ट्री भाषा अधिकच रसा की ती चपल रसना भूक हरून जाते. अशी ही मराठी भाषा की जिची रचना ही रसना भूक हरवून जाणारी रसना म्हणजे तिचं टेस्ट जी आहे ती अशी मराठी भाषेची टेस्ट आहे. किंवा हा गिरीसूत म्हणतो बघा, हिंदुस्थानी भाषा विचित्र, बहु अपूर्वे जिनशास्त्र ते केले महाराष्ट्र असं तो म्हणतो. म्हणजे हिंदुस्थानी भाषा कुठली, संस्कृत असेल किंवा उत्तर भारतीय भाषा या विचित्र आहेत आणि ही जिनशास्त्र जे आहे ते बहु अपूर्व आहे ते जिनशास्त्र, ते लोकांना कळावं त्यासाठी मी हे महाराष्ट्र भाषेमध्ये लिहितो असं तो म्हणतो. ते काय म्हणतो आणखी एक कवी हनुमंत पुराणामध्ये, एक कथाच बोलती प्रमाण प्राकृत गुण देश भाषा. म्हणजे ही कथाच सांगते की प्राकृत भाषेसाठीच ही कथा महत्त्वाची आहे किंवा तिच्यातच आपण लिहू शकतो, तिच्यातच ती सुरस होऊ शकते देश भाषेमध्ये. देश भाषा हा शब्द एकनाथांनी वापरला आहे, देशीकार लेणे ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे आणि मराठीतले जैन कवीसुद्धा देशभाषा समाधान प्रहरती जन म्हणून. देशभाषा ही अशी समाधाने आहे की जिच्यामुळं लोकसुद्धा प्रहरून जातात किंवा निवांत होतात. म्हणून काय म्हणतो हा कवी बघा, म्हणे जरी तुम्हा करुणी द्यावे प्राकृत तरी लोक सांडिती मिथ्यात्व. लोकांनी मिथ्यात्व सांडावं, मिथ्यात्व म्हणजे वाईट गोष्टी सोडाव्यात, यासाठी मी तुम्हा कारणे ही प्राकृत भाषा मराठी भाषा मी लिहित आहे असं हे कवी म्हणतात. असं हे मराठीचं प्रेमसुद्धा या जैन कवींनी आपल्या पानोपानी या कवींनी मराठीचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकारे एक स्वतंत्र मराठीतलं जैन साहित्याचं दालन आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. मला राज्य मराठी विकास संस्था माननीय जोशीसाहेब, मंदार जोशीसाहेब यांनी ही संधी दिली आणि लोकांच्या पुढं हा जो दुर्लक्षित किंवा अलक्षित विषय आहे तो मांडण्यासाठी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी थांबतो. काही चूकभूल द्यावी घ्यावी. छान सर. सर आपल्याकडे 2 विद्यार्थी आहेत, हां, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. विचारू देत ना. नाव सांगा तुझं. मयूर राऊत. तर तुम्ही एवढी हस्तलिखिते कुठे शोधली ते आम्हाला उत्सुकता आहे त्याची. मी जो महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून जे 17 पुराणं जैनांची प्रकाशित केली, ती प्रकाशित करण्यापूर्वी मला एक UGCचा प्रकल्प मिळाला होता मराठी जैन साहित्याच्या अभ्यासासाठी. मी तो प्रकल्प शोधण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक मठा मंदिरामध्ये गेलो. म्हणजे अगदी मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, अगदी एका अंजनगाव सुरजी नावाचं गाव आहे अमरावतीजवळ, तिथं गेलो, नागपूरला गेलो. तर अशा अनेक मठा मंदिरामध्ये ही हस्तलिखिते सगळी विखुरलेली आहेत आणि तिच्याकडं अजून संशोधनाअभावी कोणीच गेलेलं नाही आहे. मला जी पटपट हाताला लागली त्यांच्याविषयी मी त्यांचं संकलन करत गेलो. याच्याशिवाय आजही अनेक अशी हस्तलिखितं वेगवेगळ्या मठा मंदिरामध्ये, लोकांच्या संग्रहामध्ये, भीमाशंकर देशपांडे आणि एक कर्नाटकातील मराठी हस्तलिखिते नावाचं पुस्तक लिहिलं आहे. तर कर्नाटकामध्ये सुद्धा ही जैन हस्तलिखित आहेत, वेगवेगळ्या संप्रदायाची हस्तलिखित आहेत. तर केवळ जैनच नव्हे तर अनेक संप्रदाय असे आहेत की ज्यांचं अजूनही साहित्य प्रकाशात आलेलं नाही. विशेषतः आमच्या भागामध्ये नागेश संप्रदाय नावाचा संप्रदाय होऊन गेला की त्यांच्या अनेक हस्तलिखितांचे बाळ अद्याप प्रकाशात आलेले नाही आहेत. बोला पुढे. आणि लक्ष्मी जयस्वाल म्हणून एक विद्यार्थिनी आहे. हां, बोला. सर लिंक कट झाली का? सर तुम्ही आता जे जैन साहित्याबद्दल सांगितलं हां, ते आत्ताच्या मराठीमध्ये आहे का? काय म्हणला? परत विचार. सर आता तुम्ही जे जैन साहित्याबद्दल सांगितलं आम्हाला हां, ते आत्ताच्या मराठीमध्ये आहे का? आहे की. आत्ताच्या मराठीमध्ये सुद्धा 1850 ते 2000 या कालखंडातलं जैन साहित्य मी सगळं संकलित केलेलं आहे आणि त्याचं एक पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे. आत्तासुद्धा मराठीमध्ये अनेक जैन कथा लिहिल्या जातात. मराठी नव्या जैन कथेचा प्रवाह जवळजवळ 10 ते 15 कथासंग्रह प्रकाशित आहेत. जैन कादंबऱ्या आहेत, परत नाटकं आहेत, अनेक काव्याचे प्रकार आजही जैन लेखक कवी हाताळतात. आता यांना जैन का म्हणायचं तर यांच्या कथेमध्ये येणारी पात्र, यांच्या कथेचा जो आशय, यांच्या कथेतला जो काही विचार आहे तो जैन तत्त्वज्ञानाशी मिळता जुळता असतो आणि म्हणून याला जैन असं म्हणता येईल आपल्याला. आजही आहेत, खूप आहेत. खूप छान सर. थँक्यू सर. थोडक्यात आभार मानतो सर. हो हो हो. आणखीन एक प्रश्न आहे सर. हां, नमस्कार सर. नमस्कार. खूप छान होतं तुमचा, मला खूप आवडलं. हो. मला फक्त एक प्रामुख्याने की कर्म या विषयावरती जैन साहित्यात सर्वात जास्त म्हणजे वाचण्यात येतं, लिहिण्यात आलेलं आहे ते बघितलंय. हो. तर त्याविषयी थोडंसं मला अगदी सांगावं. निकाचित कर्म, निरामय कर्म याविषयी थोडंसं अगदी थोडक्यात सांगितलं तरी चालेल. थँक्यू. जैन तत्त्वज्ञानामध्ये 8 कर्म सांगितलेले आहेत, अष्टकर्म असं म्हणतात. आणि कर्मसिद्धांत जो आहे तो जैनांचा कर्मसिद्धांत हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि जैनांचा कर्मसिद्धांत आणि इकडं वैदिकांचा कर्मसिद्धांत याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. तर जैनांचा कर्मसिद्धांत जो आहे म्हणजे जैन फिलॉसॉफीमध्ये एक मोक्ष कल्पना, अनेकांतवाद आणि कर्मसिद्धांत ह्या 3 गोष्टी भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली देणगी आहे हे जैनाने. तर हे जैन कर्मसिद्धांत जे आहे ते वेगवेगळ्या म्हणजे फिलॉसॉफींमध्ये नंतर पर्क्युलेट झालेलं आहे किंवा प्रवाही झालेला आहे. तर जैनांची जी 8 कर्म आहेत या अष्टकर्मावर म्हणजे किंवा कर्मकथाच साधारणतः जैन साहित्याचा एक मूळ उद्देश असतो की तो एखादा जीव असेल किंवा तुमची माझी भेट आत्ता जी झालेली आहे याचं कारण असं आहे की हे कर्मसिद्धांताचं फळ आहे की आपल्या काहीतरी कर्माच्या गोष्टी द्यायच्या घ्यायच्या राहून गेलेल्या असतील किंवा विशिष्ट काळानंतर हे कर्मकण जे आहेत कर्मकण हे एकत्र येतात. म्हणजे माझ्या आयुष्यातले कर्मकण आणि तुमच्या आयुष्यातले कर्मकण हे आज एकत्र आलेले आहे आणि मग हे कर्मकण एकत्र आल्यानंतर तिथं मग आपले भेट होते किंवा विरह होतो किंवा अशा प्रकारे. तर कर्माचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, 8 कर्म सांगितलेले आहेत.
तर त्याच्याविषयी एक अष्टकर्म प्रकृती नावाचा एक ग्रंथ संपादित केलेला आहे मी. तर त्याच्यामध्ये त्यांना अत्यंत सोप्या भाषेमध्ये हे 8 कर्म कसे आहेत तर त्या कर्माची चर्चा केलेली आहे. खूपच उद्बोधक माहितीपूर्ण व्याख्यान होतं सर. मी थँक्यू. थोडक्यात आभार मानतो हां की मध्ययुगीन कालखंडाचा जवळजवळ 400 वर्षांचा जो कालखंड आहे, त्या कालखंडातल्या समृद्ध अशा जैन साहित्याचा तुम्ही थोडक्यात आढावा घेतलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सर, धन्यवाद. त्यानंतर आमची राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग, आमचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे यांनी परवानगी दिली या व्याख्यानासाठी, त्याबद्दल त्यांचे आभार. ही व्याख्यानमाला ज्या वास्तूमध्ये आपण करतो आहोत ते आदर्श विद्या प्रसारक संस्था, त्यांची कार्यकारिणी, आदर्श विद्या मंदिरचे शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि एकूणच शिक्षक विद्यार्थी यांचे आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं चित्रीकरण आणि प्रसारण करणारे किरण भालेराव आणि त्यांची टीम, त्यांचेही आभार. आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने यात सहभाग घेतला आणि आपले प्रश्न विचारले, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. मी देवरे सरांचा उल्लेख करायचा अनवधानाने टाळून गेलो, पण सॉरी त्या. हरकत नाही. हां धन्यवाद. चालेल धन्यवाद. सर, धन्यवाद, थँक्यू. झालं का?